ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांना 6 डिसेंबर 2024 रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅली पदस्पर्श भूमी निप्पाणी येथे वनंदगाव माता रमाई जन्मस्थान महाडमार्गे चैत्यभूमी मुंबईकडे जाण्यासाठी बुधवार दिनांक 4 रोजी रात्री ठीक 10 वाजता निघणार आहे। यासाठी निप्पाणीतील शासकीय विश्रामगृह आयबीमध्ये आज पत्रकार परिषद घेण्यात आले होते। यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार, बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे, निपाणी शहर अध्यक्ष संदीप माने, जिल्हा संघटक अमर दाभाडे तसेच विशेष सहकार्य अक्षय जयकर, प्राध्यापक अच्युत माने, प्राध्यापक दिवाकर सर, अनिल कांबळे, सागर मिस्त्री, अविनाश माने, पोपट सिद्धनाळेसह सर्व इतर भीमसैनिक यावेळी पत्रकार परिषदेत बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी प्रथम उपस्थित मान्यवर अक्षय जयकर, प्राध्यापक अच्युत माने, दिवाकर सर, अनिल कांबळे, सागर मिस्त्री, अविनाश माने, पोपट सिद्धनाळे या सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार सर्व कार्यकर्ते भीमसैनिकांच्या वतीने करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी या रॅलीबद्दल शुभेच्छा व्यक्त करून महापरिनिर्वाणाबद्दल आपले विचार मनोगत व्यक्त केले। यावेळी सर्वांनी घोषणा करीत टाळ्या वाजविले। यासाठी उपस्थित राहिलेले सर्व भीमसैनिकांचे आभार व्यक्त केले। या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार, बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे, निपाणी शहराध्यक्ष संदीप माने, जिल्हा संघटक अमर दाभाडे, त्याचबरोबर या रॅलीसाठी विशेष सहकार्य उद्योजक अक्षय जयकर, प्राध्यापक अच्युत माने, प्राध्यापक दिवाकर सर, अनिल कांबळे, सागर मिस्त्री, अविनाश माने, पोपट सिद्धनाळे यांच्यासह विशेष सहकार्य लाभलेले आहे। यावेळी हे मान्यवर उपस्थित होते। तसेच आरेश संधी, पिंटू माने, बाबू माने, यासीन मनेर, राजू मुल्ला, लक्ष्मण वाळगे, धर्मा कांबळे, सागर जाधव, अमर शिंदे, नितीन कांबळे, सुधाकर माने, अजित कांबळे, सागर जाधव, अभय माने, समीर घाटगेसह सर्व ऑल इंडिया पॅन्थर सेना सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेरा। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 9731979476 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। सर यांनी तुम्ही पण या सर। आम्ही या सर या की 2 मिनिट एक फोटो 2 मिनिट मोठा हत्तीचं बळ ज्यांच्या शब्दामुळे मिळालं त्यांनी आम्हाला एक विश्वास दिला होता की तुम्हाला या उपक्रमासाठी मी मदत करतो। असे या भागातील तरुण तडफदार युवा उद्योजक अक्षय जयकर खरं तर मोठं धाडस त्यांनी केलेलं आहे। खरं तर आता बघायला गेलं तर राजकीय क्षेत्रासाठी धडपडणारे असे लोक म्हणजे समाजाला किंवा समाजातील युवकांना मदत करतात की आपला काय राजकीय स्वार्थ ठेवून, पण माझं नाव देखील नको म्हणणार हा युवक आहे। म्हणजे खरंच आणि खऱ्या अर्थानं पॅन्थरला जे तुम्ही बळ दिलं आहे ते बळ अतिशय मोठा आहे आणि मला या तुम्ही केलेल्या कार्याचा मला खरोखर अभिमान वाटतोय की आम्हाला आमच्यातलेच लोक असे जर तयार झाले तर दुसऱ्याच्या दारात आम्हाला मी खरं जाणून जायला लागणार नाही। हे बाबासाहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि ह्या युवकाचा सत्कार मी या भागातील ज्येष्ठ विचारवंत आणि ज्यांच्या भाषणानं अख्खा महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटकभर ज्यांनी वैचारिक खाद्य या दोन्ही राज्यांना पुरवलंय असे ज्येष्ठ मार्गदर्शक अच्युत माने सरांनी करावं आणि त्यांचा सन्मान सर्वांनी उभा राहून करावा असं मी त्यांना विनंती करतो। आम्ही ठरवलं होतं की शाल आणायची, पण पॅन्थरची ही निळी शाल म्हणजे बाबासाहेबांच्या क्रांतीची शाल आहे आणि ती अर्पण करून त्यांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। अरे बोलो रे बोलो, जय भीम बोलो। माता रमाईचा जय असो।
सर्वांना जय भीम। आज ऑल इंडिया पॅन्थर सेनातर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांना 6 डिसेंबर 2024 महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅली आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आयोजित केली आहे। तरी या पत्रकार परिषदेमध्ये आमचे प्राचार्य अच्युत माने सरांचं मी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो आणि राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपकभाई केदार यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो आणि यांचा पाठिंबानुसार आज जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो व निप्पाणी शहराध्यक्ष स्वतः मी संदीप माने, त्यानंतर जिल्हा संघटक अमर दाभाडे यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो आणि इथं सर्व जमलेले आमचे भीम सैनिक, त्यानंतर आम्हाला सपोर्ट सिस्टीम असणारे पिंटू माने यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो। त्यानंतर सिद्धनाई सरांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो। त्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेला सपोर्ट असणारे सगळे बाबू माने, परत बबन भोसले, त्यानंतर लक्ष्मण वाघे, त्यानंतर हरीश संधी, अविनाश माने आणि आमचे सर्व सहकारी मित्र यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। पुढील जिल्हाध्यक्ष हे सर्व माहिती देतील तुम्हाला। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं हा जो अभिनव उपक्रम आम्ही 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या निमित्त आयोजित केलेला आहे। खऱ्या अर्थानं निप्पाणी भागातून प्रथमच या ठिकाणी अशा पद्धतीचा उपक्रम होत आहे, कारण की निप्पाणी भाग आणि निप्पाणी परिसर हा असा आहे की माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य लाभलेलं ही निप्पाणी आहे। त्यामुळे ही निप्पाणी देखील ऐतिहासिक भूमी आहे आणि या ऐतिहासिक भूमीतून जे प्रत्येक भागातील प्रत्येक गावातील भीमसैनिक घेऊन आम्ही या ठिकाणी प्रथमतः निप्पाणीतून ज्या रमाईचं वनंदगाव जन्मस्थान आहे या ठिकाणी आम्ही प्रथमतः अभिवादनासाठी जाणार आहोत। हे करत असताना रमाईच्या असीम त्यागाची प्रेरणा तिथं तर आहेच, पण रमाईचं जे कनेक्शन कर्नाटक राज्याबरोबर आहे ते अतिशय महत्त्वाचं मी 1-2 मिनिटात ते अधोरेखित करू शकतो। कारण याच रमाईनं ज्या वेळा धारवाडमध्ये गेल्यानंतर तिथल्या वसतिगृहाच्या मुलांना जेवण नव्हतं, 2-3 दिवस ती मुलं उपाशी होती, त्यावेळेला स्वतःच्या बांगड्या विकून त्या ठिकाणी राशन भरलं आणि 1 महिनाभर त्यांचा तो साठ सांभाळ केला। हा म्हणजे रमाईनं राबवलेला उपक्रम त्या ठिकाणी अतिशय 18-20 दारिद्र्य असून देखील अशा प्रकारचा उपक्रम ते राबवू शकतात आणि एक मोठी प्रेरणा आम्हाला आहे आणि त्या प्रेरणेतूनच हे आपण करत आहोत। हे करत असताना त्याजवळच असलेल्या या ठिकाणी मुरुड हा एक चांगला बीच आहे, पण त्या बीच बरोबरच ते मुरुड हे गाव महर्षी धोंडूकेशव कर्वे जे समाज सुधारक आणि त्या काळामध्ये त्यांनी अनेक शैक्षणिकदृष्ट्या काम केलेलं आहे त्यांच्या देखील स्मारकाला आम्ही भेट देणार होतो। तसंच पुढे जाऊन आम्ही हरणे बंदर असून देत किंवा केळशी जो समुद्रकिनारा आहे, हे केळशी गावाचं एक महत्त्व त्यामध्ये असं अधोरेखित आहे की केळशी हे गावामध्ये याकूबाबा म्हणून दर्गा आहे, तर याकूबाबाच्या दर्ग्याला नेहमी शिवाजी महाराज जात असत आणि युद्धाच्या वेळा त्यांच्याकडून सल्लासमत घेत असत आणि याच्यामुळे त्यांच्यातलं जे नातं होतं ते अनोख्या पद्धतीचं होतं आणि त्यातून शिवाजी महाराजांनी याकूबाबांना 650 एकर जमीन दान दिलेली आहे आणि ते प्रतीक म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक ठिकाण म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं। त्या ठिकाणात देखील आम्ही जाणार आहोत। तसेच जाता जाता आंबडवे हे बाबासाहेबांचं मूळ गाव, ज्या ठिकाणी संकपाळ फॅमिली आज देखील हयात आहे, संपूर्ण त्यांचे बाबासाहेबांचे चुलते असतील, त्यांचे चुलत आजोबातीन असतील, हे देखील त्या ठिकाणी हयात आहेत। त्या देखील गावाला मी स्मरण करण्यासाठी जाणार आहोत। तसेच त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण देशामध्ये ज्या 14 तळ्यामुळे या ठिकाणी मोठा सत्याग्रह झाला, त्या 14 तळ्याला पण भेट देऊन त्या ठिकाणी मनुस्मृती धन ठिकाण जे रायगडच्या पायथ्याशी आहे त्या ठिकाणी देखील नतमस्तक होऊन आम्ही पुढील प्रवासासाठी चैत्यभूमीला, ज्या ठिकाणी लाखो भारतीय संपूर्ण भारतातील बहुजन समाज या बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमी होतो, त्या ठिकाणी चैत्यभूमीला जाणार आहोत। त्यानंतर चैत्यभूमीनंतर खऱ्या अर्थानं गौतम बुद्धांचा जो उपदेश आहे आत्मदीप भव याचा प्रकाश आणि विचार घेण्यासाठी
भारतातील एक विपश्यना केंद्र, जगातील प्रसिद्ध विपश्यना केंद्र म्हणजे आज बोरिवलीमध्ये आहे ते गोल्डन पॅगोडा, या ठिकाणी देखील आपण भेट देणार आहोत. हे सगळं करत असताना आम्हा संपूर्ण बहुजन समाजाचा जो इतिहास आहे, जो सिद्धनाथ महाराज यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्यातून दाखवला, हा स्तंभ या ठिकाणी आपण त्या ठिकाणी देखील जाणार आहोत. क्रांतीस्तंभ या ह्याच्यामध्ये भीमा कोरेगाव, जो आज आपल्या बाबासाहेबांच्या लेखनातून ते क्रांतीस्तंभ म्हणजे आम्हाला काय समजलं आणि लाखो अनुयायी तिथे जातात, त्या ठिकाणी भेट देणार आहोत आणि तिथं देखील नतमस्तक होऊन आम्ही पुढील प्रवास इकडं निप्पाणीला करणार आहोत. तर हे करत असताना आमचा एक उद्देश होता की ह्या इतक्या ज्या सहली निघतात किंवा रॅली निघतात ते राजकीय लोकांच्या आश्रयातून निघतात, पण पॅन्थर संघटनेच्या सर्व सदस्यांनी ठरवलं की राजकीय लोकांचा आश्रय न घेता आमच्यातील जे काही लोक सक्षम आहेत किंवा जे चांगल्या पद्धतीने कार्य करतात किंवा ज्यांची आर्थिक क्षमता अशा लोकांच्याकडे, त्यामध्ये खरं तर आमच्या निप्पाणीतील अक्षय जयकर क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर यांनी आम्हाला मोठी मदत केली आहे. या जवळजवळ ह्या पूर्ण रॅलीचा अर्धा खर्च त्यांनी उचललेला आहे. त्यानंतर आम्ही सरांना देखील हे सांगितलं, सरांनी देखील त्यांच्या पद्धतीनं आम्हाला मदत केली आहे. त्यानंतर प्राध्यापक दिवाकर सर असतील, अनिल कांबळे सर असतील, सागर मिस्त्री असतील, अविनाश माने असतील, पोपट शिंदे सर असतील, यांनी देखील आम्हाला हे आहे. हा एक संदेश आम्हाला एक अभिमान वाटतोय की आमच्यातले लोक देखील देणारे झाले की आमच्या लोकांना मुलांना सपोर्ट करण्यासाठी, हे या लोकांच्या बघून मला अभिमान वाटतोय. आणि असंच सर तुमचा आशीर्वाद आमच्याशी राहू देत की इथून पुढे देखील या पॅन्थरच्या माध्यमातून जेवढं सामाजिक होईल तेवढं करता येईल आणि मुलांना एक निप्पाणी भागातून वेगळ्या प्रकारची विचाराची दिशा आपण देऊया, एवढं बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. या संपूर्ण कार्यामध्ये आमची संपूर्ण टीम, जे संदीप सरांनी सर्वांची नावं घेतली, पॅन्थरचा संपूर्ण निप्पाणी भाग परिसरामधील सर्वजणांचा मोठा सहभाग आहे. काम करत असताना कोणाला वेळ असतो तो काम करत असतो, पण हे सर्वांचं कार्य आहे म्हणून आपण इथे जात आहोत आणि यातून एक चांगली प्रेरणा आपण निप्पाणी भागाला देऊया, एवढं मी सांगतो. माझं दर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो रे बोलो, जय भीम बोलो, बोलो रे बोलो, जय भीम बोलो, माता रमाईचा जय सो. हॅलो, या की सर, या नितीन अभय आला म्हटलं. चैत्यभूमी मुंबई अभिवादन रॅली ही तुम्ही जी नियोजित केली आहे त्याबद्दल पॅन्थर संघटनेचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. कारण एक इव्हेंट जो अराजकीय आहे म्हणजे राजकीय इव्हेंट खूप होतात आणि राजकारण्यांच्या पैशाने खूप कार्यक्रम होतात, परंतु मला बरं वाटलं, चांगली गोष्ट आहे की अराजकीय लोकांच्याकडून हे अभिवादन होतंय आणि म्हणून हा इव्हेंट महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला सांगू की अनुदानातून मिळणारी प्रेरणा काही खरी नसते. आपण त्याच्यामध्ये कसं असतं की एक आपली मानसिकता असते की बाबा कोणीतरी काहीतरी दिलंय आणि आपण चाललोय, ही जी मानसिकता आहे ही गुलामगिरीची प्रवृत्ती आहे. आणि जोपर्यंत आपण या गुलामगिरीत मुक्त होत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही, तोपर्यंत परिवर्तन होत नाही. मी अक्षयचं अभिनंदन करतो की त्यांनी कोणताही हेतू न ठेवता, म्हणजे माध्यमामध्ये माझं नाव यावं, मला प्रसिद्धी मिळावी, असा कोणता हेतू न ठेवता सामाजिक जाणीवेनं ही त्यांनी मला मदत केली. आणि तुम्हाला सांगतो की अशा प्रकारची जी प्रेरणा असते नाही ती खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते. तुम्ही आता चाललाय, कुठं चाललाय, जिथं जिथं क्रांती घडली त्या त्या स्थळाला भेट द्यायला चाललाय. त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थात उर्जा मिळणार आहे, तिथं प्रेरणा मिळणार आहे आणि तुमच्या कामाला गती खऱ्या अर्थात तिथं प्राप्त होणार आहे. म्हणजे लोक सहलीसाठी मौजीसाठी जातात, मौज मजा करण्यासाठी, काय तेव्हा टाइमपास करावा, चैन करावी, खाणं पिणं करावं म्हणून जातात. तुम्ही चाललाय कुठल्या धारणेने चाललाय, कुठल्या उद्देशाने चाललाय, किंवा आम्हाला काहीतरी सामाजिक ऋण फेडायचं आहे, काहीतरी बदल करायचा आहे, क्रांती करायची आहे, परिवर्तन करायचं आहे, या उद्देशाने 60 जण चाललाय. आणि मला असं वाटतं आम्ही हे 60 जण या भागातील 6000 सैनिक असणार.
बघा तुम्ही जाऊन या. मी चैत्यभूमीला बऱ्याच वेळ गेलोय, मी तुरुंगामध्ये बऱ्याच वेळ गेलो. ज्या ज्या मी तिथे जातो आणि येतो त्यावेळेला मला हत्तीजवळ प्राप्त होतं. म्हणजे न जेवताना खात सुद्धा कारण ती एक ऊर्जा असते, एक प्रेरणा असते, खरा ऑक्सिजन असतो तो. तेव्हा तुम्ही 3:30 चाललाय, तुम्हाला मी शुभेच्छा देतो. जा इथं चिंतन करा सामाजिक कामाचं, थोडंसं विचार मंथन करा काय नेमकं आपल्याला करायचं आहे. कारण तुम्हाला सांगतो की आता सगळेच आपले नेते राजकीय गुलाम झालेले आहेत. कुणाच्या तरी आशीर्वादाने ते काम करतात, कुणाच्या तरी पैशाने ते काम करतात. तसं मला नको आहे. कारण आमच्या एवढी मोठी ताकद आहे, आमची माणसं हीच आमची ताकद आहे, आमची कार्यकर्ते हीच आमची ताकद आहे. अहो 100 कार्यकर्ते म्हणजे लाखाचं संपत्ती येते. कशाला पाहिजे पैसे तुम्हाला? किती कशा आणि किती समजा तुम्हाला लाख दिले, कोटी दिले, तरी त्यातून जी मानसिकता वृद्धिंगत होणार आहे ती काय परिवर्तन करणार आहे काय? तुम्ही 10 रुपये द्या, 100 रुपये द्या, श्रमातून कष्टातून, तेच खरं प्रबोधन आहे. आणि म्हणून मला बरं वाटलं एक नेपाळच्या इतिहासामध्ये एक चांगला उपक्रम तुम्ही घेतलेला आहे. चैत्यभूमीला चाललाय. चैत्यभूमीला तुम्हाला सांगतो लाखो लोक येतात. दरवर्षी लाखोंची भेट असते. पुस्तकं असतात, जेवणावळी असतात, नेते येतात, सगळ्या पैशाचे नेते येतात. त्यांचं ते कामच असतं ना, जायला पाहिजे म्हणून जातात. तसं नाही, तुम्ही काय चाललंय, कशासाठी चाललंय, किंवा आम्हाला त्या चैत्यभूमीला जाऊन काय ते नेमकं काय ते साध्य करायचं आहे भविष्यामध्ये, काही ते आपलं परिवर्तन करायचं आहे, क्रांती करायची आहे, चळवळ करायची आहे. आणि या चळवळीचं बळ तुम्हाला या सहलीतून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येतो. ऑल इंडिया कॅन्टर सेना निप्पाणी एक चांगला उपक्रम घेऊन चैत्यभूमीला रायगड पायथ्याला वगैरे जात आहे. मला वाटतं गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी सुरेश कांबळे या ठिकाणी काही मुलांना वगैरे घेऊन गेलो होतं आणि हे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही आता जाता. वास्तविक पाहता अशा स्थळांना भेटी देणं हे आपल्या सर्वांचंच काम. कारण बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी जातात, कोण गोव्याला जातो, कोण कुठं जातो आपल्याला माहीत आहे. आणि गोव्याला जाऊन वगैरे काय काय करतात हेही आपल्याला माहीत आहे. मी कधी गोव्याला गेलो नाही हां, पण त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचा उपक्रम आपण राबवलेला आहात. आणि हा उपक्रम हा एक वेळ मनाला ऊर्जा देणारा, मनाला उभारी देणारा आणि एक चांगल्या दिशेने या ठिकाणी घेऊन जाणारा उपक्रम आहे. मला एवढंच सांगायचं आहे की या उपक्रमासाठी माझ्या दोन्ही हाताने शुभेच्छा आहेत. कोणतीही शुभेच्छा आहेत आणि दुसरं म्हणजे आर्थिक पण शुभेच्छा आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांचा या ठिकाणी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र भूमीला जाण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासासाठी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. अभिवादन रॅली झालेलं आहे तर आमच्या शुभेच्छा 2 महिन्यापूर्वी तिथे एका आयपीमध्ये ती बैठक झाली आणि संदीप आणि आम्ही मला सांगितलं की आम्ही मुंबईला जाणार आहे. मी त्यांना सांगितलं की मुंबईला जाऊन काही उपयोग होणार नाही का, मुंबई जत्रेचा स्वरूप आलेला आहे. तिथे मुंबईला जाण्यापेक्षा जर तुमची रॅली जर सक्सेस आली, जर आणि लोकांना जर काही ते चांगल्या पद्धतीने वाटावं असं वाटत असेल तर रमाईच्या घरी वनंदा गेलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या आंबवड्याला गेलं पाहिजे, तर तुमच्याकडे ही रॅली काढण्याचं सार्थक होईल. तर माझ्या शब्दात त्यांनी मान दिला आणि वनंदगाव त्यांनी काही इथं फिक्स केलं. त्याच्याबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो. कारण वनंदगाव अशा पद्धतीचं आहे, तुम्हाला तिथे गेल्यानंतर ती ऊर्जा काही तुम्हाला मिळेल, समजेल तुम्हाला. तर ही जी काही रॅली काढलेली आहे या रॅलीतून एक अशा पद्धतीची ऊर्जा निर्माण होती की तुम्ही जाताना जी चालायला येते जी काही कार्यकर्ते आहेत तुम्ही असं मला समजून जायला पाहिजे की मी तिथं शरण चाललोय. ज्या टायमाला तुम्ही शरण सेवक तुमच्या डोक्यात घ्याल तरच तुम्हाला ती ऊर्जा मिळेल. बघायला म्हणून जर गेला तर ती ऊर्जा नाही, ती तुमचा प्रवास होईल आणि ती तुमची सहल होईल. तुम्ही जाताना तुम्ही ठरवून जायला पाहिजे की मी तिथं शरण चाललोय, जिथं रमाई जन्माला आली तिथं मी शरण चाललोय, बाबासाहेबांचं जिथं कधी अंतिम संस्कार झाले मी तिथं शरण चाललोय. हे ज्या टायमाला शरण शब्द तुमच्या डोक्यात घ्याल तर तुम्हाला तिथनं ऊर्जामध्ये 100% तुम्हाला मिळेल. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना अभिवादन करून एक दोन शब्द. डॉक्टर आंबेडकरांचा विचार आणि त्यांच्या विचारावर आधारित त्यांनी जी आंदोलने केली, त्यांनी ज्या चळवळी केल्या, त्या चळवळीचा परिणाम म्हणून आज आपण हे वैभवशाली घेऊन जातो. आमच्यामध्ये स्वाभिमान निर्माण झाला
त्याचबरोबर आम्हाला माणूस म्हणून किंमत मिळाली आणि याची जाणीव ठेवून ही पॅन्थर सेना मुंबईला बाबासाहेबांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईला अभिवादन करण्यासाठी चालते. त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करतो. दुसरी एक महत्त्वाची बाब असेल की तुम्ही ज्या वेळेला चैत मोहीम जाणार त्यावेळेला बाबासाहेबांचा विचार समजून घेण्यासाठी, कारण विचार समजून घेतल्याशिवाय आपल्याला चळवळ गतिमान करता येत नाही आणि त्यामुळे तो विचार जर समजून घ्यायचा असेल तर थोडंसं बाबासाहेबांचं साहित्य वाचणं आवश्यक आहे. आणि म्हणून पॅन्थर सेनेच्या या सैनिकांची विनंती आहे की किमान प्रत्येकानं एक पुस्तक तिथं खरेदी करा, ती वाचा शेकडो घडले, हजारो घडत आहेत आणि लाखो घडवायचे आहेत. या विचाराने ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भाई दीपक केदार यांचा दृढ संकल्प आणि त्यातून ऑल इंडिया सेनेचे निप्पाणी टीमचे म्हणजे बेळगाव जिल्हा आणि निप्पाणी संघटक अमर दाभाडे आणि त्यानंतर संदीप माने, जिल्हाध्यक्ष अमित शिंदे या सर्वांच्या टीममार्फत ही जी अभिवादन रॅली आहे, खरोखरच त्या 60मधला मी एक आहे सर. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हे 60 लोक भविष्यातले 60,000 करतील, याचप्रमाणे ही पॅन्थर सेना इथून पुढे कार्यरत राहील अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना पॅन्थर सेनेच्या मार्फत वचन देतोय आणि परत एकदा पॅन्थर सेनेला शुभेच्छा देऊन थांबतोय. जय. ऑल इंडिया पॅन्थर सेना निप्पाणी भाग हा जो उपक्रम तिने ठेवलेला आहे की 6 डिसेंबर रोजी जाताना अनेक स्थळांना तिने भेट देऊन जाणार आहेत. खरोखरच मला चांगलं वाटलं की बाबा वेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून तिथे जाऊन तिथं प्रेरणा घेणार आहे. पण मला पॅन्थर सेनेला एवढं सांगावंसं वाटते की तुम्ही सामाजिक करता, सामाजिक करत करत आर्थिक नीतीसुद्धा आपण सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण की आत्ताची परिस्थिती आहे, स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आम्हाला जर टिकायचं असेल तर आर्थिक नीतीवर भर दिला पाहिजे. कारण की आम्ही पण 20 वर्ष चळवळ केली, अजून अनेक पक्षातून आम्ही आता बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सुद्धा 20 वर्ष चळवळ केली, पण आम्ही चळवळीत होत गेलो. पण आर्थिक नीतीकडे आमचं दुर्लक्ष झालं. पण मला असं वाटतंय की आर्थिक नीती बरोबर सामाजिक कृती पण आपण करायला पाहिजे, एवढंच मी माझं मनोगत देतो. आणि ही जी पॅन्थर सेनेनं जे अभिवादन सभा ठेवलेली आहे ती चांगल्या पद्धतीनं त्याला शुभेच्छा आणि इथून पण मी त्यांच्याशी सहभाग घेऊन आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सगळ्या बाबतीत मी त्यांच्या सहकार्य करतो. जय भीम, जय जयकर. मी कुठं इथं थांबलोय ना, फक्त बाबासाहेबांमुळे थांबलोय. मी दिलेलं बाबासाहेबांनी मला दिलेलं मी परत समाजाला दिलं. मी पुढच्या वर्षी मला जर चांगला हे आला, सपोर्ट जर चांगला मिळाला, हे 60 लोकांचं मी पुढं एक 200 तर घेऊन जाऊ शकते असं मी तुम्हाला सगळ्यांना जाऊन या असं शुभेच्छा देतो आणि मला 2 शब्द थांबतो. स्वाभिमानाचा माझा जय भीम. आज ही पॅन्थर सेना हे आपल्या निप्पाणीत काही दिवसात निर्माण झाली आणि आपण ती केली. आणि ही पॅन्थर सेना निर्माण करत असताना ही कोणी कुठल्या राजकीय नेते नाही किंवा कोणी कुठला मोठा माणूस नाही. ही जी संघटना स्थापन करताना असतील, अक्षयदादासारखी ही सामान्य माणसं आहेत, हे संदीपदादा असतील, अमितदादा असतील, आणि ह्या संघटनेला बळकट जे करणारा हात आहे, जे विचारांचे वारसदार आपले संदीप माने सर असतील, ह्या सर्वांचा हात जो असा ही पॅन्थर संघटना म्हणजे ही अशीच सेना नाही की बाबा उठा आणि काय पण करा. ही संघटना विचारांची आहे आणि हे विचार आम्ही आचरणाचं काम करण्यासाठी हे जे सहकार्य आहे त्यांना माझा क्रांतीचा जय भीम देतो. आणि हे जे आजच्या आपल्या 60 तरुणांना बघण्याचं जे क्रांतीभूमीचा आपल्याला लाभ जो मिळणार आहे, इथून जे आपण ऊर्जा घेण्यासाठी हे सर्वांनी आपल्याला शुभेच्छा दिल्याबद्दल आणि ह्या तरुणांना जे सहकार्य देणारे आपले सर्व सहकार्य आणि अक्षयदादांचं मी इथं हार्दिक अभिनंदन करतो. आणि ह्या क्रांतिकारी भूमीला आपण खरोखर जसं सरांनी सांगितलं की आपण तिथं जाऊन भेट देऊन ह्याला आता अर्थ काय नाही, पण हे पॅन्थरची ठिणगी आपण तिथं जाऊन आल्यानंतर ह्या निप्पाणी प्रत्येक खेड्यात रुजली पाहिजे. आणि मी ते शब्द देतो की अमितदादाने की ही संघटना माझ्या गावात रुजवल्याशिवाय मी राहणार नाही. ह्या पॅन्थर
संघाचा ह्या तरुणांना एक आदेश केला पाहिजे की व्यसन आपले तरुण खूप व्यसनात आलेले जात आहेत आणि ह्या अक्षयदादांसारख्या तरुण जर आम्हाला घडवायचा असतील आणि ह्या बाबासाहेबांच्या विचारावरती आम्हाला जर चालायचं असेल तर ही संघटना या निप्पाणीत थांबता कामा नये, प्रत्येक खेड्यात पोचली पाहिजे आणि आम्ही सर्वांनी मिळून पोचूया असं मी इथं बोलतो आणि थांबतो. आज या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून होत असलेली जी आम्ही आयोजित केलेली ही आहे रॅली, त्या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेली आमचे आदरणीय माने सर व कांबळे सर तसेच अक्षय सर यांचे मी आभार मानतो. कारण इतका फार मोठा खर्च उचलणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे. महिनाभर त्यासाठी राहावं लागतं, कष्ट करावं लागतं. त्यांचे मी फार आभारी आहे सर. आणि सर्व भीम सैनिक आमची इथं जमले आहेत त्यांचेही मी आभार आहे. व सर्व भीम आपले आम्ही सगळे एकत्र येऊन आपण पॅन्थरसाठी काम करूया ही इथंच म्हणतो. सर्वांचे इथं आल्याबद्दल मी आभार मानतो. जय भीम, जय संविधान.